नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। पावसाळा सुरू झाला आहे, पण रस्त्याचे काम असो किंवा नाल्याची सफाई असो ते झालेले नाही। फक्त भ्रष्टाचार झाला आहे आणि या भ्रष्ट सरकारच्या लोकांच्या खिशावर भ्रष्टाचाराचा पाऊस पडला आहे, असं म्हणत शिवसेना उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर शहरात येत आहे। सकाळी 11 वाजता अमित शाह यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मधील स्वस्तिक भवनचे भूमिपूजन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारले आहे। राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। बारामतीमधील काठेवाडी परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आहे। पावसामुळे मध्य रेल्वे खोळंबली आहे। ठाणे ते सीएसएमटी कडे जाणारी जलद लोकल 40 मिनिट उशिराने धावत आहे। ठाणेतील कल्याणकडे जाणारे जलद आणि धीमी लोकल 15 मिनिट उशिराने धावत आहे। ठाणे रेल्वे स्थानकावर काही इंडिकेटर बंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची तारांबळ होत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकात दाखल झाले आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत। प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे आढावा बैठक घेणार आहेत। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार आणि मंगळवारी गुजरात दौऱ्यावर आहेत। ऑपरेशन सिंधू नंतर हा त्यांचा पहिलाच राज्य दौरा आहे। ते प्रथम वडोदरा येथे पोहोचले, त्यांनी येथे रोड शो केला। त्यानंतर दाहोदमध्ये पंतप्रधानांनी 9000 हॉर्स पॉवर इंजिनचे उद्घाटन केले। अमित शाह यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। फडणवीसांच्या संकल्पनेतून नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलेलं आहे। सरकारने गरिबांसाठी 5 लाखांपर्यंत उपचार मोफत केले आहेत। गेल्या 10 वर्षात आरोग्य क्षेत्रात सरकारने खूप काम केलं, असं अमित शाह यांनी म्हणाले आहे। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिरसा मुंडा यांची मूर्ती देऊन सत्कार केला आहे। पंतप्रधान येथे 24,000 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचे अनेक विकास प्रकल्पांचे पायाभरणी आणि उद्घाटन करतील। या प्रकल्पांमध्ये रेल्वे प्रकल्प आणि गुजरात सरकारचे विविध प्रकल्प समाविष्ट आहेत। दाहोदमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज 26 मे आहे। 2024 मध्ये त्याच दिवशी मी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती। प्रथम मला गुजरातच्या लोकांनी आशीर्वाद दिला होता, त्यानंतर कोट्यवधी भारतीयांनी मला आशीर्वाद दिला आहे। दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो। दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी भरपूर वाव आहे। आपण बहुपक्षीय युती निर्माण केली पाहिजे। या युतीमध्ये दहशतवाद आणि इतर मुद्द्यांवरून बहुपक्षीय सहकार्य असू शकते, असं हँकॉक युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन स्टडीज मधील साऊथ एशियन स्टडीजचे प्राध्यापक चानवाहन किम म्हणाले। उपाध्यक्ष जगदीप धनकर यांनी आज मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे कृषी उद्योग संमेलन 2025 चे उद्घाटन केले आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि मंत्री प्रहलाद पटेल ही उपस्थित होते। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 139 सुधारित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे नव्याने बांधलेले इमारती अतिरिक्त वसतिगृह उद्घाटन केले आहे। त्यांनी 43 मुख्यमंत्री मॉडेल कंपोजिट स्कूल आणि 66 मुख्यमंत्री अभ्युदय कंपोजिट स्कूलचे पायाभरणी देखील केली। तेलंगणाचे गव्हर्नमेंट फीवर हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर एस राजेंद्र प्रसाद म्हणाले, भविष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी आपल्याला तयार राहावे लागेल। आपल्याला सर्व संवेदनशील प्रकरणाची तपासणी करावी लागेल। आमच्याकडे ऑक्सिजनसह 216 बेड आहेत। औषधे देखील उपलब्ध आहेत। आतापर्यंत कोणतीही प्रकरण नोंदवलेली नाहीये। शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने महाराष्ट्र जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली आहे। मुंबईत आज भरपूर पाऊस पडला आहे। शहरात वाहतूक मोठ्या प्रमाणात सामान्य आहे। हिंदमाता परिसरात पाणी साचले आहेत। बीएमसीची टीम परिसरात काम करत आहे, असं ते म्हणाले। खासदारांच्या शिष्टमंडळाचा गट 7 च्या नेत्या आणि राष्ट्रवादी एनसीबी खासदार सुप्रिया सुळे यांनी एमईएच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत। ही एमईएची एक असाधारणपणे सुव्यवस्थित सहल होती। एमईएने या आउटरीच कार्यक्रमासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत। मी प्रत्येक गटासाठी एमईएच्या संपूर्ण टीमचे आभार मानण्याची ही संधी घेऊ इच्छिते, कारण आम्ही प्रत्येक गटाच्या संपर्कात आहोत।
बेंगळुरू येथील जजेस कॉलनी बसवेश्वर नगर मध्ये झेप्टो डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे। एक 30 वर्षीय व्यापारी शशांक एस यांनी झेप्टोवरून काही सामान मागवले होते, मात्र डिलिव्हरी बॉय विष्णुवर्धनने रागाच्या भारात शशांकवर हल्ला केला आहे। घराच्या पत्त्यावरून झालेल्या वादामुळे डिलिव्हरी बॉयने चक्क ग्राहकावर हात उचलला आहे। काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बर्बिस येथील अल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये गयानामधील 69व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात उपस्थिती लावली आहे। मुंबईतील पावसाने मुंबई मेट्रो 3च्या नुकत्याच उद्घाटन झालेल्या टप्पा क्रमांक 2A च्या वरळी येथील आचार्य अत्रे स्थानकात सोमवारच्या पावसाने पाणी शिरले आहे। या स्थानकात पाण्याचे धबधबे सुरू असल्याचे फोटो आणि व्हिडिओ एक्स वर व्हायरल होत आहे। बदलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। बदलापुरातील रेल्वेचे भुयारी मार्गात चक्क कार अडकल्याची घटना समोर आली आहे। भुयारी मार्गात पाणी भरला असताना त्यात कार अडकली आणि त्या कारमध्ये चालक देखील अडकून पडला आहे। मात्र अथक प्रयत्नानंतर भुयारी मार्गात अडकलेली कार आणि कार चालक सुखरूप बाहेर पडल्याची माहिती आहे। दिल्लीत देखील मान्सूनचं आगमन झालेलं असून मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाचं एक छत कोसळलं आहे। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 2 वर काल रात्री ही घटना घडली आहे। या छतावर पाणी साचून दबाव वाढल्याने ही दुर्घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पंढरपूर येथे देखील भीमा नदीच्या पात्रात असलेल्या महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातलेले आहेत। त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी 3 साधू हे या पुराचे पाण्यात अडकून पडले आहेत। सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम ह्या साधनाची विवरण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळा येथील ठिकाणी रवाना झाले आहे। देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे। ताजा आकड्यानुसार देशातील एकूण कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या 1009 वर पोहोचली आहे। महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 209 आहेत। पटना येथे एका कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ACS एज्युकेशन आणि LN मिश्रा इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंजचे संचालक डॉक्टर S सिद्धार्थ यांच्या डोक्यावर एक रोप लावले आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकाकडून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला। राज ठाकरे नाशिकावरून पुण्याला जाणार होते, मात्र दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1TV न्यूज मराठी।